तुम्हाला देखील नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षक अधिकारी बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर बनण्यासाठी पात्रता काय लागते, पगार किती मिळतो, प्रमोशन कसे होते, परीक्षा पद्धत काय असते, निवड पद्धती काय असते, कट ऑफ किती मार्कांवर लागतो, कामाचे स्वरूप काय असते, अशी डिटेल माहिती सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत की स्वच्छता निरीक्षक कसे बनतात। बरेच विद्यार्थी नवीन असतात, त्यांना या पदाबद्दल माहिती नसते, म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर शेअर केला पाहिजे। नगर परिषदेला नुकताच एक आरटीआय टाकण्यात आला, तर त्या अंतर्गत स्वच्छता निरीक्षक याची जर पाहिलं बघा, अ श्रेणीमध्ये 15 पदं मंजूर आहेत, 3च कार्यरत आहेत, म्हणजे 12 पदं रिक्त आहेत। ब याच्यामध्ये 63 आपल्याला पाहायला मिळतात मंजूर पदं, 54 भरली आहेत, 9च पदं रिक्त आहेत। क मध्ये 559 पदं मंजूर आहेत, 278 भरली गेलेली आहेत, 281 जे आहेत तर ते पाहायला मिळतात। म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं पदं जे आहेत तर ते आपल्याला रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात। ओके, आता या नगर परिषद, मनपा, वन विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, ज्या काही सरळ सेवेच्या जाहिराती ज्या एमपीएससी कडे गेलेल्या नाही, ज्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहे, त्यांच्यासाठी एक परिपूर्ण बॅच आहे मित्रांनो, की ज्या बॅचच्या माध्यमातून तुमचे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयांची तयारी होऊ शकते। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। हा नंबर दिलेला आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। बघा, इथं तुम्हाला दिसेल महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा, याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक हे गट क चं पद आहे। त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या श्रेणी बघा, श्रेणी 1, श्रेणी ब आणि श्रेणी क तुम्हाला जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं। आता 2023 ला याची जाहिरात पण आलेली होती बघा, 11 जुलै 2023 ला। आता याच्यामध्ये वयोमर्यादा त्यांनी दिलेली होती 21 वर्ष, किमान 21 वर्ष, आणि ओपन वाल्यांसाठी 38, आणि जे कोणी कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना वयाच्या 43व्या वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। पात्रता काही नाही, फक्त कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे सर्वात आधी। परंतु एक विशेष अशी तांत्रिक अर्हता म्हणजे काय, की तुम्ही स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा तुमचा कंप्लीट पाहिजे। स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा तुमचा पूर्ण झालेला पाहिजे, तरच तो फॉर्म भरता येतो। कोणी म्हणेल की सर आत्ता नाही आहे, नंतर जॉईन झाल्यानंतर देता येईल का, तसं नाही। ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्याच वेळी तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर याची जर वेतन श्रेणी पाहिली बघा, श्रेणी अ आणि श्रेणी ब जर पाहिलं तर श्रेणी अ ला S15 ची वेतन श्रेणी आहे 41,800, 1,32,300। श्रेणी ब ला S14 आहे 38,600, 1,22,800 ही वेतन श्रेणी आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जर मी S15 वाले पाहिलं तर त्याला जवळपास 70,000 रुपये इन हँड सॅलरी त्याला मिळेल। त्याच्यानंतर S14 वाला पाहिलं तर तो 65,000 इन हँड सॅलरी वाला मिळेल, आणि सी मध्ये पाहिलं श्रेणी सी मध्ये तर तो 50,000 रुपयांपर्यंतचा इन हँड सॅलरी आपल्याला जे आहे तर तिथं पाहायला मिळते। तर अशा पद्धतीने ही इन हँड सॅलरी डायरेक्ट तुम्हाला आत्ता ज्या सिच्युएशन आहे तर त्यानुसार। याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला प्रमोशन कसं मिळतं। तुम्ही स्वच्छता निरीक्षक एसआय म्हणून राहतात, प्रमोशनची मेन जी टप्पा असतात, समजा तुमचं क श्रेणीला झालेलं आहे तर तुमचं पहिले ब श्रेणीला होतं, आणि त्याच्यानंतर अ श्रेणीमध्ये तुम्ही जे आहेत तर ते होतात। म्हणजे त्या व्यक्तीला क वालेला हे प्रमोशन मिळतात, ब वालेला इथून पुढे मिळतात, आणि अ वालेला इथून पुढे मिळतात। म्हणून तो फरक आहे की तुम्ही कोणत्या श्रेणीला झालेले आहात। समजा एखाद्या अ श्रेणीला झाला असेल तर त्याला नंतर काही वर्षांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक हे पद जे आहे तर ते मिळतं, त्याच्यानंतर तो स्वच्छता अधीक्षक होतो। अशा पद्धतीने त्याला पद जे आहेत तर ते मिळत जातात। परंतु याच्यामध्ये तुमचा गोपनीय अहवाल, निर्दोष सेवा आणि विभागीय परीक्षा, डिपार्टमेंटल काही एक्झाम असतात तर ते पास होणं आवश्यक आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, प्रमोशनसाठी हे झालं, प्रमोशन झालं, पण काम पण करावं लागतं प्रमोशनसाठी, तेव्हा कुठेतरी प्रमोशन मिळतं। पहिलं तुमचं काम काय असतं, घन कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट। शहरात दैनंदिनी जे आहे तर ते कचरा संकलन, घरोघरी जाऊन कचरा गोळा होतो आहे का नाही हे पाहणं। तुम्हाला नाही जायचं तिथं, पण ते जे काही घंटागाडीवाले माणसं लावलेले असतात तर ते पोहोचतात का नाही ते पाहावं लागतं। ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण होतंय का नाही, सुरळीत होत आहे का नाही, नियंत्रण ठेवणं। कचरा डेपो आणि डम्पिंग ग्राउंड वरच्या प्रक्रियेवर लक्ष देणं। दुसरं आहे सार्वजनिक आरोग्य आणि 7 रोग नियंत्रण, पब्लिक हेल्थ अँड डिजीज कंट्रोल। शहरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या साथी आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना करणे। नियमितपणे डास प्रतिबंधक धूर फवारणी, तुम्ही पाहिलं असेल ते मशीन येतात ते धूर सोडत राहतात, ते सायलेन्सर सारखं काहीतरी मशीन राहतं त्यांच्या हातात, आणि ते पार दूर करून टाकतात। त्या दिवशी सगळे मच्छर, सगळे डास काहीच दिसत नाही। तर तशा पद्धतीची जी काही उपाययोजना असते ती तुमच्या जवळच असते। कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणि व्यवस्थापन, जे काही सॅनिटेशन वर्कर असतात बघा, स्वच्छतेचे सर्वात जास्त कर्मचारी जे आहेत नगर परिषदेमध्ये आपल्याला कर्मचारी जे आहेत तर ते पाहायला मिळतात।
म्हणजे त्यांचे जे सुपरवायझर असतील, जे परमनंट सफाई कर्मचारी असतील, त्यांचं काम पाहणं, प्रत्येक वार्डानुसार काम होतंय का नाही हे पाहणं. त्याच्यानंतर दंडात्मक कारवाई, बघा शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाटी म्हणजे स्लॉटर हाऊस आणि बाजारपेठांमध्ये जाऊन सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करणे, प्रतिबंधक प्लास्टिक चा कोणी वापर करत आहे का नाही आणि ते करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई. त्याच्यानंतर आहे पाणी पुरवठा आणि जलशुद्धीकरण देखरेख, म्हणजे नागरिकांना पुरवले जाणारे पिण्याचे पाणी शुद्ध आहे का नाही याची खात्री करणे, शहरातील जलजन्य आजार रोखण्यासाठी त्याची तपासणी करणे. शासनाच्या वेगवेगळ्या मोहिमा असतात, जसं की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान. तर या अभियानामध्ये तुम्हाला जबरदस्त काम जे आहे तर ते लागून जातं, तर त्यावेळी तुम्हाला ते सर्व कामं करावे लागतात. आता याची परीक्षा कोण घेणार? मागच्या वेळी 2023 मध्ये ही परीक्षा घेतली होती TCS ने. नुकताच 6 मे 2026 ला एक GR आला, ज्या अंतर्गत MPSC कडे बरीच पदं गेलेली आहेत. पण त्या MPSCच्या गेलेल्या पदांमध्ये आपल्याला कुठेही हा स्वच्छता निरीक्षक किंवा नगर परिषदेचे पद आपल्याला पाहायला मिळत नाही. आलं लक्षात? तर तिथं कोणतंही पद जे आहे तर ते नाहीये. म्हणजे ही मोस्ट प्रोबेबली जर ही भविष्यात परीक्षा झाली तर ही TCS, IBPS किंवा इतर कंपनी यांच्याद्वारेच होणार आहे आणि मे बी ती सरळ सेवेद्वारेच होईल. सरळ सेवाच असेल त्यांची, काही जास्त हे नसणार आहे. MPSC कडे ही परीक्षा त्यांनी दिलेली नाही, हे लक्षात घ्या. निवड प्रक्रिया कशी असते? सगळ्यात आधी तुमच्याकडनं ऑनलाईन अर्ज जे आहेत तर ते भरले जातात. एकच लेखी परीक्षा असते, कुठली मुलाखत नाही, कुठली शारीरिक चाचणी नाही, कुठली तांत्रिक टेस्ट नाही. ते निकाल लागतो, गुणवत्ता यादी होते, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी आणि पुढील पडताळणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल अपॉइंटमेंट जे आहे तर ते दिलं जातं. महत्वाचा टप्पा हा 2 नंबरचा आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ती पास झाले तरच खाली बोलवलं जातं. एक्झाम पॅटर्न मध्ये मागच्या 2023 मध्ये अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न होता. हा यावेळी असाच असू शकतो किंवा त्याच्यात थोडाफार बदल जो आहे तर तो होऊ शकतो. पेपर 2 पेपर दिलेले होते, पण 2 पेपर हे एकाच वेळी होते बरं का. असं नाही की हा पेपर झाला नंतर डबा खाऊन या, जेवण खाऊन या, मग दुसरा पेपर द्या, असं होत नाही. पेपर 1 मध्ये 4 विषय, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. 15 15 15 15 15 प्रश्न, प्रत्येकावर 30 गुण 30 गुण 30 गुण. म्हणजे काय की नॉन टेकचा जो सिलेबस होता तर तो 60 प्रश्न, 120 गुण तुम्हाला इथं पाहायला मिळतं. आणि याच्यासाठी त्यांनी 70 मिनिटे वेळ, थोडा कमीच दिला होता, 70 मिनिटे वेळ होता. त्याच्यानंतर विषयाशी संदर्भात घटक म्हणजे जे स्वच्छता निरीक्षक आहे याच्याशी संदर्भातले प्रश्न होते, ते 40 प्रश्न होते. 80 गुणांसाठी मराठी इंग्रजी दोन्ही भाषा 50 मिनिटे. तुम्ही जर पाहिलं टोटल 100 प्रश्न 200 गुण आणि मेरिट जे लागतं ते 200 गुणांच्या आधारे लागतं. इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण 25% आपल्याला जे आहे तर ते पाहायला मिळते. आता याचा जो सिलेबस आहे तर तो पाहूया. बघा पेपर 1चा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये बघा मराठी इंग्रजी, मराठीमध्ये वोकॅब, ग्रामर हे सगळं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पेपर 1चाच जो काही GS आहे ते GS मध्ये बघा इतिहास विषय, भूगोल विषय आहे, अर्थव्यवस्था विषय आहे, राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, पर्यावरण असे विषय पाहायला मिळतात. आणि बौद्धिक चाचणी, अंकगणित हे याच्यावर 60 प्रश्न तुमचे येणार आहेत. आणि दुसरा जो स्वच्छता निरीक्षकच्या पदाशी संदर्भातला घटक आहे तर त्याच्यामध्ये बघा 5 प्रमुख घटक असणार आहेत. पहिला काय आहे? सार्वजनिक आरोग्य. म्हणजे सार्वजनिक आरोग्यामध्ये हे वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात. पुढे स्वच्छता व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन मध्ये हे उपघटक. त्याच्यानंतर पर्यावरण, संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान. तर असे हे 5 वेगवेगळे घटकांवर मागच्या वेळी जे आहे तर ते प्रश्न इथे आलेले होते. आता किती कट ऑफ मार्क्स लागतात पास होण्यासाठी? बघा हा 2023 चा जर निकाल पाहिला, बघा श्रेणी 1 याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे S15. S15 साठी जर तुम्ही इथं रिझल्ट पाहिला, बघा OBC ओपन जनरलचा कट ऑफ लागला होता 159 आउट ऑफ 200. म्हणजे कमी लागलेलं बरं का, नाही तर खूप जबरदस्त कट ऑफ जो आहे तर तो याचा लागतो. म्हणजे तुम्ही बघू शकता. बाकी SC जनरल तर 145च लागलेला आहे. त्याच्यानंतर जर मी ग्रुप बी ला गेलो, ग्रुप बी म्हणजे याची श्रेणी ब असते, याच्यामध्ये बघा ओपन जनरल तो 157 ला जो आहे तर तो क्लोज झालेला आहे. पुढे बाकी ओपन एक सर्व्हिसमॅन 119 इथपर्यंत कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. आता या पदाची तयारी तुम्ही का करावी किंवा याच्यासाठी स्वच्छता निरीक्षकचा तुम्ही का कोर्स केला पाहिजे? तर लक्षात घ्या, स्वच्छता निरीक्षक हे केवळ पद नसून हे एक अत्यंत महत्वाची सामाजिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे. कारण की स्वच्छ भारत मोहिमेचा जो मुख्य दुवा आहे, मुख्य बॅकबोन आहे, तर तो कोण आहे माहितीये का? तो स्वच्छता निरीक्षकच आहे. तरच ते काम होऊ शकतं. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्याशी थेट तुमचा संबंध येतो. म्हणजे तुम्ही जर कामात थोडंफार इकडे तिकडे केलं तर भरपूर लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर फील्ड वर्क आहे, म्हणजे भरपूर फील्ड वर्क आहे, भरपूर स्टाफ तुम्हाला हाताळावा लागतो. एक चांगली संधी जी आहे तर ती इथं मिळते. त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकार आणि रुबाब पण मिळतो, कारण की तुमच्याकडे खूप अधिकार असतात. हॉटेलींवर तुम्ही धाड टाकतात की अरे ओला आणि सुका कचरा आम्हाला वेगवेगळा करून दे, नाही तर घेणार नाही. तर असे बरेच ज्या काय गोष्टी असतात. मेडिकलचा कचरा असतो, मेडिकलच्या कचऱ्याला काही नॉर्म्स असतात, तसाच तो कचरा द्यावा लागतो तरच तो घेता येतो, नाही तर स्वच्छता निरीक्षक वाले डायरेक्ट तो कचरा घ्यायला नकार देऊन देतात. आणि एक चांगली वेतन श्रेणी पण आहे, S15 S14 एवढी चांगली वेतन श्रेणी, म्हणजे ज्या पदांसाठी MPSC द्यावे लागते ती वेतन श्रेणी तुम्हाला इथं पाहायला मिळते.
आता याची जर तुम्हाला वाटतं की मला तयारी करायची आहे आणि याच्यामध्ये जो नॉन टेक्निकल भाग आहे बघा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, तर याच्यासाठी मित्रांनो आपली एक स्पेशल बॅच जी आहे तर ती आहे सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.